आधीच हाऊस आणि त्यात पडला पाऊस आणि सुरुवातीलाच बॅगेची चीन बसेना. आज आम्ही निघालो इंटरव्ह्यूला. लाडका भाऊ योजनेकडनं टेंबू प्रकल्पात जागा भरायची होत्या. शाहरुख जंगल बघून म्हणला यात एखाद तरी वाघ असे. वाघ कुठले काळ कुत्र पण जात नाही तिकडे. गाडीत त्याला कमी होतं म्हणून घेतली पंपावर गाडी. तिघांनी 10 रुपये मिळून 30 रुपयाचं तेल टाकलं. तर बापू म्हणते याचा सत्कार झालाय साहेबाच्या हस्ते. मामा म्हणते याचा हा यजा. गडबडीतच गणपतीच्या पाया पडलो. बापूला मी मागणं सांगतोय बरं का, बापू जरा गाडी दमानच चालवा नाहीतर टाळवरची राहिलेली 4 केस पण जातील उडून. शाहरुखला मी म्हणतोय अरे हे कुठला पूल आलाय रे. बापू म्हणते ती खाईनं रेल्वे जात्या आणि वर पूल बांधलाय. ही बघा रेल्वेचं तोंड. एवढे तोंड आहे पण सगळ्या माणसांनी थांबवून ठेवले. तसं बी थांबायला लागतंयच म्हणा. तोंड असू दे नाहीतर अख्खी रेल्वे रुळावणं कसं तर दचक दचक करत पुढे गेलो. बापू म्हणले ही काय पलीकडे आलं की हापीस. बोलिवलं होतं 10 वाजता. आम्ही गेलो 11 वाजता. इंटरव्ह्यू चालू झाला पाक 2:30 वाजता. इंटरव्ह्यू घेणार साहेबांनी पण दुसरी कामं असते ती. आम्ही पण आलतो बाबा शानगान दारा पाणी आवरून. फक्त घरला जाऊन वैरण काढी तेवढी काढायची होती. बापूचा इंटरव्ह्यू चांगला झाला म्हणून बापू लय खुश होतं. शाहरुखला आम्ही बॅग सांभाळायला तेवढा नेला होता. बापूचं शिक्षण लय झालं होते. साहेब म्हणले तुम्हाला हे काम परवडायचं नाही बघा विचार करा आम्हाला सांगा. इकडं मी पण लय टेन्शन मध्ये होतो. तवर माझा पण नंबर आला. लय काय बेलो नव्हतो फक्त जरा बेलो होतो. हे इंटरव्ह्यू दिला आणि निघालो बाबा घरला. हीच बघा कोकणात आली गाय आणि तिचं लोखंडी पाय. मधीच पाऊस आल्यामुळे घरला जायला जरा उशीर झाला. आता पप्पाला शिवाय देणार वैरण काढलेलं नाही काय नाही. असू दे तर तुम्ही लाईक करा आणि फॉलो करा.